नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी 20 फेब्रुवारी हा दिवस वर्ल्ड डे ऑफ सोशल जस्टिस अर्थातच जागतिक सामाजिक न्याय दिवस म्हणून पाळण्यात येतो। खरं तर भारतासारख्या विकसनशील देशामध्ये वाढती लोकसंख्या हीच एक गंभीर समस्या आहे नाही का। आणि याच लोकसंख्येच्या वाढीमुळे पर्यायाने मग गरिबी, बेकारी यासारख्या सुद्धा गंभीर समस्या अजूनही काही प्रमाणात अस्तित्वात आहे। आणि याच समस्यांचं निराकरण करण्यासाठी आणि या समस्यांचं समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने हा दिवस जागतिक सामाजिक न्याय दिवस म्हणून पाळण्यात येतो। आणि त्याच अनुषंगाने आजची आपली ही चर्चा। आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया। आजचा आपला विषय आहे जागतिक सामाजिक न्याय दिनानिमित्ताने आजची आपली ही चर्चा सामाजिक न्याय या विषयावर। आणि या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेले आहे ॲडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाच्या उपाध्यक्षा ॲडव्होकेट उमा क्षीरसागर वागळे यांना। मॅडम नमस्कार। नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत सामाजिक न्याय मुंबई विभाग महाराष्ट्र राज्याचे प्रादेशिक उपायुक्त यशवंत मोरे सर। सर नमस्कार। नमस्कार मॅडम। आपलंही सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। थँक्यू। मुळात सामाजिक न्याय म्हणजे काय किंवा यामागची काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे का, या दिवसाचं नेमकं महत्त्व काय आहे, या बऱ्याच मुद्दे आहेत या विषयाच्या अनुषंगाने आणि आपण या मुद्द्यांवर व्यवस्थित चर्चा करणार आहोत, छान मार्गदर्शन करून घेणार आहोत आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून। कार्यक्रमात तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी। नेहमीप्रमाणे आपण दोन गोष्टी पाळणार आहोत। प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल। आणि विषय कळलेला आहेच, त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल। लगेचच करूया चर्चेला सुरुवात। दोघांचं पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात स्वागत करते। 20 फेब्रुवारी म्हणजे आपण सामाजिक न्याय या संकल्पनेविषयी जाणून घेताना सुरुवातीलाच मला जाणून घ्यायचंय हा दिवस साजरा करण्यामागची काही पार्श्वभूमी किंवा या दिवसाचं महत्त्व। सर्वप्रथम तर मी दूरदर्शनचं अभिनंदन करते की अतिशय महत्त्वाचा विषय त्यांनी आज हाताळायला घेतलाय। जसं हवेची गरज सगळ्यांना आहे, हवा सर्वत्र आहे पण आपल्याला दिसत नाही, त्याच्याबद्दल आपल्याला त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही। पण तसं सामाजिक न्याय ही पण संकल्पना आहे। जो सामाजिक न्याय हा प्रत्येकाला गरजेचा आहे आणि त्याची आपल्याला दर दिवशी, दर मिनिटाला, दर सेकंदाला गरज लागत असते। तर ह्याच विचारांनी प्रेरित होऊन 20 फेब्रुवारी 2009 रोजी जगातील सर्वात मोठी ऑर्गनायझेशन म्हणजे युनायटेड नेशन्स या संस्थेने हा दिवस साजरा करण्याचं ठरवलं। तर हा दिवस साजरा करण्यामागचं त्याचं उद्दिष्ट होतं की लोकांना सामाजिक न्यायाबद्दल जाणीव करून देणे, तसेच सामाजिक न्यायासाठी जो लढा चालू आहे त्याला एक सपोर्ट मिळावा या दृष्टीने हा अख्ख्या जगभर हा दिवस साजरा केला जातो। हे त्याचं महत्त्व आहे। आता सामाजिक न्याय काय हे आपण पुढे चर्चा। आता तुम्ही म्हणालात तसं की सामाजिक न्यायासाठी जो लढा चाललेला आहे त्या लढ्याला एक बळकटी देण्याच्या उद्देशाने आजचा हा दिवस आहे। मग मुळात सर मला तुम्हाला विचारायचंय की सामाजिक न्याय या संकल्पनेविषयी तुम्ही काय सांगाल। सामाजिक न्याय संकल्पना ही खूप मोठी व्यापक संकल्पना आहे की ज्या समाजामध्ये भेदभाव असतो, असमानता असते किंवा साधनांची तुटवडा असतो आणि त्याचं वाटप प्रॉपर होत नाही, त्या ठिकाणी सामाजिक न्यायाची गरज भासते। आता सामाजिक न्याय ही जागतिक संकल्पना जर आपण धरली तर याच्यावर जागतिक जे विचारवंत आहेत अरिस्टॉटल याने पण पहिल्यांदा याच्यावर प्रकाश टाकलाय। त्यांनी फार सुंदर सांगितलं होतं, समान असणाऱ्या लोकांना समानतेने वागवा आणि असमान असणाऱ्या लोकांना असमानतेने वागवा। ही संकल्पना थोडक्यात भारतातली जी वर्णव्यवस्था होती तिच्या जवळ जाणारी आहे। म्हणजे भारतात काय होतं की वर्णप्रमाणे वागवा, पायरीप्रमाणे वागवा, त्यामुळे ही संकल्पना सामाजिक न्यायामध्ये बसत नाही। मग याच्यानंतर जे आले ते जॉन रॉल्स म्हणून आहे, त्यांनी फार सुंदर सांगितलं, कम्प्लीट अरिस्टॉटलच्या विरुद्ध त्यांनी मत मांडलं की असमान लोकांना समानतेने वागवा। जे लोकहिताचं राज्य असतं ती ही संकल्पना राबवतात।
आणि म्हणून ही संकल्पना पुढे आली. सरांनी खूप छान सांगितलं. दोन तत्ववेत्यांची मतप्रदर्शनच सरांनी सांगितलेलं आहे. मॅडम तुम्ही काय सांगाल सामाजिक न्यायाविषयी? अतिशय सोप्या भाषेत जर आपण सामाजिक न्याय म्हणजे काय असं विचारलं कोणी आपल्याला, तर आपण एवढं सांगू शकतो की प्रत्येक माणूस हा जन्माला स्वतंत्र असतो आणि त्याला समानतेने जगण्याचा अधिकार जन्मापासूनच प्राप्त आहे. म्हणजे जेव्हा आपल्या लोकमान्य टिळकांनी घोषणा केली की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मी मिळवणारच, हे दुसरं तिसरं काही नसून हा जो सामाजिक न्याय किंवा सोशल जस्टिसच्या पुनरुच्चारण त्यांनी केलं होतं त्या घोषणेद्वारे. तर असा हा अतिशय महत्वाचा जो अधिकार आहे सामाजिक न्याय, तर तो आपल्या जीवनात सगळीकडे व्यापलेला आहे. म्हणजे कसं की गरिबीचं समूळ उच्चाटन, स्त्रियांचे हक्क, लिंग भेद वर्ण ह्याच्यावरनं डिस्क्रिमिनेशन होऊ नये, अपंगांना सन्मानाने जगता यावं, तसंच आपल्याला सर्वांना अन्न वस्त्र निवारा, शुद्ध पाण्याची चांगल्या पाण्याची सर्वांना सोय, तसंच दहशतवाद आणि युद्धमुक्त असं जग असावं, असं म्हणजे व्यापक त्याची व्याप्ती आहे की जे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनापासून ते आपल्या सामाजिक जीवनापासून आपल्या जागतिक जीवनापर्यंत त्याच्यात सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आज त्या सामाजिक अधिकारांचं स्वरूप बदलत गेलंय, कारण त्याचं कारण जागतिकीकरण. त्यामुळे आता ग्लोबलायझेशनच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला ह्या सामाजिक न्यायाचा विचार करण्याची गरज प्राप्त झालेली आहे आणि तेच मुख्य उद्दिष्ट हा दिवस साजरा करण्यामागचा आहे. अगदी बरोबर. मॅडम जसं तुम्ही म्हणालात तसं की जागतिकीकरण झालेलं आहे आणि मग त्यामध्ये सामाजिक न्याय हा एक प्रत्येक नागरिकाला मिळालेला अधिकार आहे, जो त्याच्या अगदी व्यक्तिगत जीवनापासून ते सामाजिक जीवनापर्यंत तो अधिकार तो व्यवस्थित वापरू शकत असतो, नाही का? आणि मग त्याला ती समानतेची वागणूक मिळत असते. मग या ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये सर सामाजिक न्याय कसा काय आपण त्याचं एक संगनमत करू शकतो? बरोबर आहे का ते की सध्या जागतिकीकरण झालेलं आहे व्यवस्थेचं, तंत्रज्ञानाचा विकास खूप झालेला आहे, त्याच्यामुळे संधी बऱ्याच लोकांना उपलब्ध आहेत आणि सर्वांना संधी असताना मग पुन्हा सामाजिक न्यायाची गरज आहे का? सामाजिक न्याय ही जी कल्पना नाही ही फक्त भौतिक नाही आहे. मी त्याला ही अमुक वस्तू उपलब्ध करून दिली आणि त्याला आपण न्याय दिला, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आता या विषयावर जागतिकीकरणाच्या विषयावर एक मध्ये आता कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी जे आहे, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे. बरं, त्याच्यात मला पुढे मला याच्यात असं पुढे सांगावं असं वाटेल की ग्लोबलायझेशनमुळे काय झालं की सगळे देश खूप जवळ आले. जवळ आल्यामुळे तुम्हाला एकमेकांशी परस्पर जो व्यवहार आपला वाढला आणि हा परस्पर व्यवहार वाढला असताना की आपण प्रत्येक देशाने एकमेकांशी कसं वागावं, त्याचप्रमाणे देशांनी देशांतर्गत कसं वागावं जेणेकरून सगळ्यांचा विकास होईल आणि शांततामय जीवन जगता येईल. त्यातलं शांततामय जीवन हा सगळ्यात मोठा हे, कारण की आज ग्लोबलायझेशनमुळे आपण बघतोय की वाढत्या प्रमाणामध्ये युद्ध, दहशतवादी संघटनांच्या ह्याला सुद्धा वाढ झालेली आहे, कारण सगळ्या तंत्रज्ञानामुळे जवळीक वाढल्यामुळे ते फार इझी झालेलं आहे. तर त्याचा सुद्धा विचार ह्याच्यामध्ये करणं जरुरी आहे. सर याच विषयी आपण जाणून घ्यायचं आहे की नेमकं सामाजिक न्याय आपल्या व्यक्तिगत पातळीवर आपण कसा काय उपयोगी आणू शकतो किंवा त्यामागची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, या मुद्द्याकडे यायचंय. पण आपल्याला पहिला फोन आलेला आहे, तो आपण घेऊया आणि मग या मुद्द्याकडे येऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर, स्वतः शैक्षणिक सामाजिक समुपदेशक आहे. सर, अन्याय, अपमान, उपेक्षा, एखाद्याला त्रास देणं यातून सामाजिक अन्याय हा होऊ शकतो. मला असं वाटतं की स्वतः आपल्या कुटुंबापासून, घरापासून, शेजारी आपण जर सुरुवात केली चांगलं वागण्याची, सर्वांना समान न्याय देण्याची, तर समाजात वागताना सकारात्मकपणे सामाजिक न्याय आपण देऊ शकू. आणि सामाजिक नीतिमूल्य तत्व स्वतःमध्ये रुजणं आणि समाजात रुजवणं हे देखील महत्वाचं आहे. तसेच पाठ्यपुस्तकात यामध्ये सविस्तर विवेचन केले गेले पाहिजे. या सर्व गोष्टींबद्दल आपल्याला काय वाटतं की ज्या योगे सामाजिक अन्याय होणार नाही, सामाजिक विषमता निर्माण होणार नाही? धन्यवाद. धन्यवाद सर. खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. काय सांगाल की म्हणजे आपण स्वतःपासूनच जर सुरुवात केली एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, तर मला वाटतं सामाजिक विषमता जी आहे तीच मुळात नष्ट होईल. तर त्यासाठी मग आपल्यापासून सुरुवात करणं किंवा लहान मुलांना तसे धडे असणं, याबद्दल दोघांची सुद्धा मतं खरं तर जाणून घ्यायची. काय सांगाल मॅडम? एक साधा मंत्र आहे की सन्मानाने जगा आणि सन्मानाने जगू द्या. जर हा मंत्र प्रत्येकाने अंगीकारला तर ह्यातले अर्धे म्हणजे आपल्याला सोशल न्यायाबद्दल चर्चा करण्याची पण गरज पडणार नाही आणि खरोखरच सुंदर असं एक जग निर्माण होईल.
त्यामुळे हा जो सिंपल आहे की स्वतःची डिग्निटी जपा आणि दुसऱ्यांच्या डिग्निटीला पण तेवढंच महत्त्व द्या. म्हणजे असं नाही की माझा मान तो मान आणि तुझ्यासाठी मी कसंही वागेन असं नाही. तर हे अतिशय महत्त्वाचा मंत्र आहे जो प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे. अगदी अगदी. आणि ह्याचं जे बाळकडू आहे ते अगदीच म्हणजे गर्भापासून त्याच्यावर ते संस्कार व्हायला पाहिजे. कारण की शेवटी समाज हा माणसांपासून बनलेला असतो आणि जिथे चांगली माणसं आहेत तोच समाज चांगला असतो आणि जो समाज चांगला असतो ते जगत चांगलं असतं. अर्थात तर त्याच्यामुळे त्याचं बाळकडू अगदी जन्मापासून सगळ्यांना म्हणजे ही सखींवर जास्ती जबाबदारी आहे हे करण्याची. सखींवर असं म्हणण्यापेक्षा सुद्धा मॅडम आपण असं म्हणू शकतो की जर आपण व्यवस्थित वागलं तर मोठ्यांचे गुण लहानांना अर्थातच अनुकरण प्रिय असतात. त्यामुळे घरापासून जसं त्या रवींद्र कुडाळकर सरांनी सुद्धा म्हटलं की आणि तुम्ही सुद्धा तो मंत्र दिलेलाच आहे. त्यामुळे प्रत्येकाने तोच दृष्टिकोन जर ठेवला तर मला वाटतं एक छान समाज निर्माण होईल आणि शेवटी समाज म्हणजे कुटुंबच असतं नाही का. खरंय. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. भारत वाव्हळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीहून. नमस्कार सर. मॅडम, आज सखी सह्याद्रीमध्ये सामाजिक न्याय या विषयावर आजचे जे प्रमुख अतिथी आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात त्यावर त्यांना धन्यवाद देतो. मॅडम, माझा प्रश्न असा की आजकाल आपण पाहतो सोशल मीडिया वर्तमानपत्रे याच्या माध्यमातून रोज महिला अत्याचार फार होत असतात आणि ह्या महिला अत्याचार ऑफिसमध्ये गरजेच्या ठिकाणी किंवा प्रवासामध्ये सारखे चालू असतात. परंतु एखादा आरोपीने हे अत्याचार केल्यानंतर हे न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयामध्ये याच्यामध्ये फार वेळ लागत असतो आणि मग त्याच्यामुळे कधी कधी असलेले पुरावे देखील नष्ट होतात आणि आरोपी मोकळा सुटतो. तर यावर आपण काय प्रकाश टाकाल? धन्यवाद. धन्यवाद सर. काय सांगाल मॅडम? खूप गंभीर प्रश्न आहे खरं तर. काय सांगाल? प्रश्न गंभीर आहे पण ह्या प्रश्नावर खूप काम चालू आहे न्यायव्यवस्थेमध्ये. सरकारच्या तर्फे इव्हन पोलीस डिपार्टमेंट सगळे खूप त्याच्यामध्ये सचोटीने न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटतो की महिलाविरुद्ध अत्याचारासाठी म्हणजे विशेष करून रेप वगैरे ज्या किंवा मोलेस्टेशन केसेस आहेत त्याच्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टची निर्मिती झालेली आहे. त्या फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये अगदी थोड्या वेळामध्ये म्हणजे वर्षभराच्या आतच निकाल लावण्याची सुद्धा सोय आहे. आणि ह्या दृष्टीने खरोखरच आपली कोर्ट खूप कार्यक्षम झाले म्हणजे एक्स्ट्रा वेळ देत आहेत त्या अशा कामासाठी. त्याच्यातला बराचसा किचकट भाग त्यांनी दूर केलेला आहे आणि हे संपूर्ण न्याय प्रक्रिया त्यांनी अगदी सुरळीत अशी म्हणजे सुसह्य केलेली आहे. कारण की बऱ्याचदा काय व्हायचं की विक्टिमला सुद्धा त्याचा खूप त्रास व्हायचा या प्रक्रियेचा. तर आपल्या हल्ली सुप्रीम कोर्टाने एक सुंदर निर्णय दिला होता ज्याच्यामध्ये त्यांनी ऍसिड पीडित ज्या मुली असतात त्यांच्यासाठी नुसतं त्यांना न्याय मिळावा असं नाही पण तो न्याय मिळाल्यानंतर सुद्धा त्यांचं सामाजिक आणि मानसिक सबलीकरण करण्यासाठी अख्खा एका इन्स्टिट्यूशनलाइज प्रोसेसची जी तयारी करायला पाहिजे त्याच्याबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्टाने एक सुंदर निर्णय दिलेला आहे. तर अशा प्रकारे सर्वजण त्या दृष्टीने काम करत आहेत आणि आपला समाज देखील याबद्दल आता खूप जागृत व्हायला लागलेला आहे. मुळात जागरूकताच महत्वाची. कारण असे जेव्हा निर्णय होतात ते लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकांनी त्याचा योग्य पद्धतीनं वापर करणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं नाही का. आता आपण सामाजिक न्याय या विषयावर जेव्हा बोलत असतो तेव्हा सर यामागे काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे का? कारण तुम्ही मगाशी दोन तत्ववेत्यांची खूप छान मतं सांगितलेलीच आहे त्यामुळे नक्कीच या गोष्टीला इतिहास आहेच. तर याविषयी काय सांगाल सर? सामाजिक न्याय मग मी सांगितलं की आपल्याकडे सुरुवातीला वर्णव्यवस्था होती आणि जागतिक स्तरावर काही देशांमध्ये गुलामगिरी होती. आता होतं काय की गुलामगिरीला कसं वागवलं माहिती पण गुलामगिरीमध्ये सुद्धा एक फार महत्वाचा भाग होता. त्याचं मालक आणि गुलाम असं एक नातं होतं आणि त्याला त्याच्याकडून मॅक्झिमम आउटपुट घ्यायचं असल्यामुळे तो गुलामाची काळजी पण घेत होता. त्याला पोटभर जेवण त्याचं आरोग्य याची काळजी घ्यायची. त्याच्या मागे त्याचा स्वार्थ होता आणि स्वार्थापोटी का होईना पण तो त्याची काळजी घेत होता. मग तुम्ही जे म्हटलात की आज जागतिकीकरणमध्ये काय झालं की तुम्ही जर बघितलं ग्लोबलायझेशनमध्ये प्रायव्हेट सगळ्या कंपन्या निर्माण झालेल्या आहेत. ह्या कॉर्पोरेट कंपन्या आलेल्या माणसाकडनं मॅक्झिमम उत्पादन घेतात पण त्याची सिक्युरिटीची जबाबदारी घेत नाहीत. त्याच्या हेल्थची की त्याच्या कुटुंबाची ती जबाबदारी कोणी घेत नाही. हा ग्लोबलायझेशनचा मोठा फरक सामाजिक न्यायामध्ये पडलेला आहे. सर तुम्ही खूप छान सांगितलं. मॅडम आपण काय सांगाल या सगळ्या मागची पार्श्वभूमी? ह्याचा इतिहास खूप मोठा आहे पण त्याचा आपण अगदी एक धावता आढावा घेऊया. जेव्हापासून समाज निर्माण झाला तेव्हापासून सामाजिक न्याय ही संकल्पना होती. म्हणजे कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा असं म्हटलंय की समाज न्यायाचं रक्षण करणे हे राजाचं प्रथम कर्तव्य आहे. म्हणजे कौटिल्यापासून ही संकल्पना किंवा त्याच्या आधी होती. तसंच ग्रीक आणि रोमन लिटरेचरचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यात सुद्धा अँटिगोनस सारखी नाटकं जी लिहिली की त्याच्यामध्ये सुद्धा सामाजिक सगळ्या ह्या न्यायाबद्दल बोललं गेलेलं आहे. पण खऱ्या अर्थाने याच्याबद्दल वाच्यता व्हायला सुरुवात झाली जेव्हा अमेरिकन राज्यक्रांती म्हणजे वसाहतवादाविरुद्ध जेव्हा अमेरिकेने लढा सुरू केला तेव्हा ह्याच्याबद्दल उघडपणे बोलायला सुरुवात झाली.
ते झाल्यानंतर तसंच सायमल्टेनियसली फ्रेंच राज्यक्रांती सुद्धा चालू होती, जिथे धर्मगुरू आणि काही कुलीन लोकांनी इतरांना कनिष्ठ ठरवून दुय्यम वागणूक द्यायला सुरुवात केली होती. तर त्या लोकांनी ज्यांना दुय्यम वागणूक मिळत होती ते स्वतःच्या सामाजिक न्यायासाठी जागरूक झाले, उठून उभे राहिले आणि लढायला लागले. ते म्हणाले आम्ही हे चालवून घेणार नाही. त्यामुळे ती फ्रेंच राज्यक्रांती ही सामाजिक न्यायाच्या लढाईमधला फार मोठा वाटा होता. पण सगळ्यात पुढे जाऊन आधुनिक काळ जेव्हा 20वे शतक आलं तेव्हा पहिलं महायुद्ध म्हणजे 1914 ते 1918 पर्यंत पहिलं महायुद्ध झालं. ते होत असताना त्याच्या बाजूला एक सुंदर घटना घडत होती. ही युद्ध ही चांगली घटना नाही, पण त्याच्या बाजूनी एक इंडस्ट्रियल रेव्होल्युशन चालू होतं. तर त्या इंडस्ट्रियल रेव्होल्युशनमुळे भरपूर प्रमाणात काम वगैरे निर्माण झालं होतं, पण लेबरच्या समस्या पण तेवढ्याच वाढल्या होत्या आणि विविध लेबर ऑर्गनायझेशन स्वतःच्या हक्कांसाठी लढायला त्यांनी सुरुवात केली होती. 1919 साली इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. त्यांचं ब्रीदवाक्य अतिशय सुंदर, म्हणजे ते आजही लागू पडतं की जर आपल्याला जागतिक आणि कायमस्वरूपी शांतता पाहिजे असेल तर ती केवळ आणि केवळ सामाजिक न्याय या संकल्पनेवरच मिळू शकते. इतकं सुंदर त्यांनी 1919 साली म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर मात्र जगात एक अतिशय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला ग्लोबल स्वरूप प्राप्त होण्यासारखी एक विशिष्ट घटना घडली. ते म्हणजे आपलं जे सेकंड वर्ल्ड वॉर झालं, म्हणजे 1939 पासून 1945 पर्यंत वॉर चाललं. तर त्याच्यामध्ये जी काय घटना झाली की 60 लाख जुहू लोकांचा एक म्हणजे मॅसेकर, कत्तल केली गेली. त्याच्यामध्ये त्याला हॉलोकास्ट असा एक शब्द आहे, ग्रीक शब्द आहे तो, की अमानुष कत्तल, जाळून किंवा मारणं असं त्याला शब्द आहे तो. तर ती जी घटना घडली त्यांनी कम्प्लीट इतिहास ह्या संकल्पनेचा बदलायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर पुढे न्यूक्लिअर वॉर सुद्धा म्हणजे अणुबॉम्बचा पण वापर केला गेला. तर जेव्हा हे सगळं व्हायला लागलं तेव्हा जगातले जे विचारवंत होते ते अंतर्मुख व्हायला लागले की हे सगळं का होत आहे, कसं आपण थांबवावं, कशासाठी आपण हे सगळं करतोय. आणि त्याचप्रमाणे जे लोक होते ते त्रस्त झाले होते आणि तेव्हा राजकारण्यांचे मात्र डोळे उघडले आणि त्यांनी विचार केला हे असं चालणार नाही, कारण हे कुठे जाऊ शकतंय त्याला त्याचा अंदाज यायला लागला होता की हे काही चांगलं लक्षण नाही आहे पुढे जगाच्या हिताच्या दृष्टीने. तेव्हा काही ठराविक विशिष्ट 51 देशांनी मिळून युनायटेड नेशन्स ही सामाजिक आणि मानवी हक्कांची जोपासना करण्यासाठी एक इन्स्टिट्यूशनची त्यांनी संकल्पना केली. अमेरिकेचे तत्कालीन प्रेसिडेंट रूझवेल्ट यांनी हे युनायटेड नेशन्स हे नाव देण्याचं ठरवलं आणि त्यांनी तसं विन्स्टन चर्चिलनं सांगितलं तर ते सुद्धा फार त्यांनी लगेच ते नाव अप्रूव्ह केलं, कारण त्यांना ते एका लॉर्ड ब्रायन नावाच्या 1800 शतकातल्या कवीची आठवण झाली, ज्यांनी आपलं अतिशय सुंदर कविता आहे त्याची, चाइल्ड हेरॉल्ड्स पिलग्रिमेज नावाची. कधी वाचायला मिळेल तर जरूर वाचा. की युद्धामुळे त्रस्त झालेला एक मुलगा स्वतःची स्वप्न शोधण्यासाठी जगाचा प्रवास करायला निघतो आणि त्या कवितेमधल्या 2 ओळींमध्ये ही संकल्पना युनायटेड नेशन्सची होती. त्यामुळे विन्स्टन चर्चिलनी सुद्धा अगदी त्याला लगेच होकार दिला आणि अशा पद्धतीने युनायटेड नेशन ही मानवी अधिकार आणि सामाजिक न्याय ह्याच्यासाठी ही इन्स्टिट्यूटची स्थापना झाली, ज्याचे आजच्या तारखेला जगातील प्रमुख 195 पैकी 193 देश हे मेंबर्स आहेत आणि मला अभिमान वाटतो की इंडिया हा त्याचा फाउंडर देशापैकी आहे. हो 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 हो. आणि मॅडम तुम्ही खूप पूर्वीपासून जे म्हणजे जसं तुम्ही म्हणाल तसं की समाज जिथे आहे तिथे सामाजिक न्याय हा आहेच आहे आणि मग कशा पद्धतीने ह्या सामाजिक न्यायाची एक आपण म्हणू शकतो सुरुवात झाली ते खूप छान सांगितलेलं आहे. त्याच विषयी आणखीन बोलूया, पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. डॉक्टर वी.स. महाजन आपल्याशी बोलतायत गोरेगावहून. नमस्कार सर. हॅलो, मी डॉक्टर महाजन बोलतोय गोरेगाव. बोला. आपल्या वेदामध्ये म्हटलेलं आहे की समता सर्व भूतेषु येतन मुक्तस्य लक्षणम आणि आपल्या घटनेमध्ये सुद्धा इक्वॅलिटी, लिबर्टी आणि जस्टिस हे 3 प्रिॲम्बल मध्ये दिलेलं आहे. असं असून देखील या 70 वर्षामध्ये आपणाला त्या देशामध्ये दारिद्र्य, कुपोषण, आदिवासींची मुलं कुपोषणामध्ये मरतात आणि सुप्रीम कोर्टाला त्याची दखल घ्यावी लागते आणि अशी अवस्था या देशामध्ये असताना आपण सामाजिक न्याय कितपत देतो किंवा दिला याबद्दल आपलं मत काय आहे. आणि न्याय म्हणजे दोन्ही बाजूचं समाधान होणं, दोघांचे इंटरेस्ट सारखे हे होणं. आज मालक आणि कामगार या दोघांचे इंटरेस्ट सारखे समान सॅटिस्फाय होतात का आणि खऱ्या अर्थानं न्याय या देशामध्ये आहे का, समाजामध्ये आहे का. आणि दुसऱ्या एका विचारवंतांना असं म्हटलेलं आहे की आयडियल जस्टिस वी कॅनॉट ब्रिंग, म्हणजे आम्ही आयडियल आदर्श न्याय आणू शकत नाही, असणारा इनजस्टिस आम्ही फार तर कमी करू शकतो असं त्यांचं मत आहे. यावर आपलं मत काय आहे. बरोबर, धन्यवाद सर. काय सांगाल सर,
की वेदांचं, आणि मॅडमने सुद्धा एक छान इतिहास सांगितलेला आहे. म्हणजे पूर्वापार सामाजिक न्यायाची संकल्पना आहे, पण तरी सुद्धा आपल्या देशामध्ये बऱ्याच गंभीर समस्या अजूनही आहेत. मग त्याविषयी काय सांगाल सर? कसं आहे की मानवी इतिहासाचा जो प्रवास आहे तो प्रवासच विषमता निर्माण करता आलाय. आपण त्या विषमतेतून पुढे आलेलो आहोत. आणि शेवटी महाराष्ट्राला एक चांगली पार्श्वभूमी आहे. आपल्याकडे एक चांगले समाजसुधारक होऊन गेले. आणि महात्मा फुले नेहमी म्हणत की सरकार जी आहे ही सरकार आईवडिलांची दृष्टी असते सरकारकडे. मग ह्या ज्या विषमता होती या विषमता जाऊन समानतेला गती देणारी, समानता निर्माण करणारी अशी एक व्यवस्था निर्माण होणं आवश्यक होतं. तो प्रयत्न त्यांनी केला आणि तोच प्रयत्न शासनाने केला. आपण आता काय करतोय की आपण मग आम्ही सांगितलं की असमान लोकांना समानतेने वागवण्याचा प्रयत्न करणे. मग त्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत. मग त्या सामाजिक आहेत, त्याला आत्मसन्मान निर्माण होईल अशा आहेत, काही आर्थिक आहेत आणि काही शैक्षणिक आहेत. या सर्व योजनांच्या माध्यमातून मग त्यांनी सांगितलं की अजूनही कुपोषणाने मुलं मरतायत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याच्यावर मात करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि म्हणून आपण आता फक्त आताची परिस्थिती आणि गेल्या 50 वर्षापूर्वीची परिस्थिती जर आपण बघितली तर खूप मोठी अचिव्हमेंट आपण मिळवलेली आहे. ठीक आहे, अजूनही आपल्याला मिळवायचं आहे, परंतु ती गती येते आता आपल्याला. मॅडम आपण काय सांगाल याविषयी? त्यांनी जे म्हटलं ती दुर्दैवी घटना आहे, मेळघाट आहे, तसं सगळ्या जगात आहे. म्हणजे आपण नुसतं आपल्यापुरतं बघतोय, पण ही जी परिस्थिती आहे ती सगळ्या जगात आहे. पण आता त्याच्यात बऱ्याच प्रमाणात सुधारणा व्हायला लागली आहे. आणि मी खूप पॉझिटिव्ह अप्रोचने याच्याकडे बघते की आपण सगळ्यांनी जर इच्छाशक्ती बाळगली, म्हणजे सगळ्या मशिनरीजनी आणि प्रत्येक व्यक्तीनी, तर ह्याच्यामध्ये नक्कीच सुधारणा होण्याची शक्यता आहे. असं माझा एक पॉझिटिव्ह अप्रोच आहे ह्याच्यात. आणि सगळ्यांनीच मला वाटतं हा एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे या अनुषंगाने. आणि जसं सर म्हणाले तसं की गेल्या 50 वर्षामध्ये नक्कीच भारताने या सगळ्या समस्यांवर मात अगदी पूर्ण प्रमाणात नाही पण काही प्रमाणात का होईना आपण त्याच्यावर विजय मिळवलेला आहे. त्यामुळे पुढे काही दिवसात आणखीन आपण यशस्वी होऊ हाच एक दृष्टिकोन ठेवायला पाहिजे, नाही का? नक्कीच नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. स्नेहा आपल्याशी बोलतायत गिरगावहून. नमस्कार. तुम्हा दोघांनाही नमस्कार. मी स्नेहा भिवंडकर बोलते गिरगाव मधून. हा बोला. आई वडिलांची स्वकष्टार्जित मालमत्ता त्यांच्या निधनानंतर सर्व मुलांची आणि मुलींची नावे प्रॉपर्टी कार्ड मध्ये असल्यावर महाराष्ट्र शासनाने समान हक्क कायदा केला असूनही जर भाऊ तो हक्क मिळवून देत नसतील तर महाराष्ट्र शासनाने कडकपणे राबवण्यासाठी काही उपाययोजना केली तर बहिणींना न्याय मिळू शकेल आणि महिला अत्याचार मुक्त व्हावे ही विनंती. यावर आपण काय प्रकाश पाडू शकाल? बरोबर. धन्यवाद. धन्यवाद. काय सांगाल मॅडम? महिला अत्याचार मुक्त होतीलच, पण त्याच्या आधी महिलांनी सशक्त आणि सबळ व्हायला पाहिजे. दुसऱ्या कोणीतरी येऊन मला अत्याचार मुक्त करेल ह्याची वाट बघू नका. आता वेळ आली आहे की आपणच स्वतःचं संरक्षण करायला पाहिजे आणि दुसऱ्यांचं देखील संरक्षण करायला पाहिजे. मुळात मनातनं मी दुय्यम आहे, मला कोणीतरी प्रोटेक्शन द्या ही भावना काढून टाका. हा एक मुख्य मुद्दा. दुसरं, हा जो पुढचा प्रॉपर्टीबद्दलचा विषय जो केला त्याच्यावर सरकारने अतिशय चांगले नियम केलेले आहेत. आपली न्यायालय सुद्धा त्याबद्दल सजग आहेत. अशा प्रकारचे जेव्हा फॅमिली डिस्प्यूट म्हणजे बहीण भावांच्या मधले वगैरे जेव्हा खटले कोर्टात येतात तेव्हा कोर्ट स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन मीडिएशन करता किंवा आर्बिट्रेशन करता तशी मॅटर पाठवून ताबडतोब त्याच्यामध्ये निर्णय देण्याचा प्रयत्न करतात. तसंच बऱ्याचदा भाऊ जर एखाद्या फ्लॅटचा ताबा घेऊन बसला असेल, बहिणींना येऊ देत नसेल, तर ताबडतोब कोर्ट त्याच्यामध्ये कोर्ट रिसिव्हरची अपॉइंट करून कोर्टाला तो ताबा घेऊन लगेच त्याचा निकाल काढून त्याची वाटणी सुद्धा करण्याची जबाबदारी उचललेली आहे कोर्टाने. त्यामुळे अशा पद्धतीने कोर्ट सुद्धा त्याच्यात बरंच कार्यरत आहे. फक्त त्याची माहिती मिळवून त्या अनुषंगाने एक काय म्हणतात आपण पाऊल उचललं पाहिजे, नाही का? खरंय. जसं आपण एक सामाजिक न्यायाविषयी सर बोलतो आहोत, त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा बरीच आहे आणि त्या अनुषंगाने समाज तिथे सामाजिक न्याय मिळालाच पाहिजे एक अशी संकल्पना आहे असं पण म्हणू शकतो. मग मला आता असं विचारायचं की असमानता असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा भेदभाव म्हणजे असमानता होऊ शकतं का? मग इथे सामाजिक न्याय कसा काय अभिप्रेत आहे? भेदभाव हा समाजामध्ये आहेच, परंतु भेदभाव ही संकल्पना व्यापक यासाठी म्हणतो की काही भेदभाव हा सामाजिक न्याय देणारा आहे आणि काही भेदभाव हा सामाजिक अन्याय करणारा आहे. आता आपण एक थोडासा पहिलं उदाहरण घेऊया की आपण बसने प्रवास करतो, ट्रेनने प्रवास करतो, तर ट्रेनमध्ये मी लोअर बर्थ जर हा सिनियर सिटीजनसाठी ठेवला असेल, हा भेदभाव हा सामाजिक न्याय देणारा आहे. कारण त्याच्यासाठी जागा पाहिजे. तिथं बळी तो कानपिळी हे तत्व वापरलं तर बसमध्ये कोणाला जागा मिळणार नाही.
त्यामुळे बसमध्ये स्त्रियांसाठी वेगळ्या जागा ठेवता येतात. हा भेदभाव हा सामाजिकदृष्ट्या आवश्यक आहे. याचं एक चांगलं उदाहरण देता येईल मला टायटॅनिक जहाजाचं. टायटॅनिक जहाज जेव्हा बुडायला लागलं होतं तेव्हा कोण पहिले उतरेल त्या छोटी बोटींमध्ये हे जर आपल्याला सामाजिक न्यायाचं तत्व ते ठेवलं नसतं तर गोंधळ माजला असता. म्हणून त्यांनी आधी त्याला पण क्रम ठेवला, भेदभाव केला. आधी मुलं, स्त्रिया, सिनियर सिटीजन यांना पहिल्यांदा प्राधान्य दिलं. हा भेदभाव हा सामाजिक न्यायासाठी आवश्यक आहे. कोणता भेदभाव सामाजिक न्याय करतो की त्याला समान संधी असताना ती संधी नाकारणं, तिथे मात्र तुम्ही सामाजिक अन्याय करता. मग आपण वर्णव्यवस्था जेव्हा करतो तर वर्णव्यवस्थेवर त्याला ट्रीटमेंट देतो, ती सामाजिक अन्याय करणारी आहे, ती भेदभाव करणारी, ती अयोग्य आहे. म्हणून तिथे ती योग्य पाहिजे. आता आपण जेव्हा संधी देतो, उदाहरणार्थ राखीव जागा केल्या, आपण राखीव जागांमध्ये आपण त्याला संधीची उपलब्ध करून देतो. एकदा त्याला संधी मिळाली की समजा त्याला इंजिनिअरिंगला, मेडिकलला प्रवेश मिळाला, त्यानंतर मला स्पर्धेला त्याला सारखं तोंड द्यायचंय कारण तीच परीक्षेमध्ये त्याला सूट नाहीये. जो विद्यार्थी पहिला आला होता, जो ओपन जागेतून आलेला आहे, त्यालाही तीच परीक्षा द्यायची आहे. आणि जो आपण समानतेचं तत्व आणून ज्याला आपण राखीव जागेवर प्रवेश दिला त्यालाही तीच परीक्षा द्यायची. म्हणजे त्याला आपण स्पर्धेत उतरण्याची संधी दिली तर तो पुढे आपलं यश सिद्ध करू शकतो. खूप छान सांगितलं सर की जिथे भेदभाव हा कधी साठी सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने सुद्धा उपयुक्त ठरू शकतो आणि कधी काळी तो सामाजिक अन्याय सुद्धा होऊ शकतो. तुम्ही खूप छान उदाहरणाद्वारे स्पष्ट केलेलं आहे. याच विषयी बोलूया. आपण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. सविता आपल्याशी बोलतात बुलढाण्याहून. नमस्कार. नमस्कार मॅडम, मला हे विचारायचं आहे की मला सामाजिक दडपणाविषयी विचारायचे. विवाहाच्या विषयी स्त्रियांनी जर आंतरजातीय मध्ये जर विवाह केला तर कायदा त्याला मान्यता देते, पण समाजामध्ये त्यांना का मान्यता देत नाही याविषयी मला विचारायचे. कारण त्याविषयी लोक उलट आपल्याला दोष देतात की हे असं झालं, ते तसं झालं असं बोलतात. मग ते कसं करणार? बरोबर. धन्यवाद. काय सांगाल मॅडम की सामाजिक दडपण हा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे आणि उदाहरण आंतरजातीय विवाहाचं दिलेलं आहे की कायद्याने मान्यता दिलेली आहे पण कधीतरी समाजामध्ये अजून सुद्धा ते थोडंसं एक गंभीर वातावरण असतं अशा वेळेला. बरोबर आहे. गंभीर वातावरण असतं, त्याची स्वतःची कारणं पण आहेत आणि ते योग्य पण आणि अयोग्य पण आहे. जेव्हा काही असं म्हणतात की आपल्या जातीत विवाह करा तेव्हा त्याचा हेतू बऱ्याचदा, नॉट एव्हरी टाइम नाही पण बऱ्याचदा असा असतो की तुमच्या सवयी, राहणीमान हे सगळं एकमेकांना साजेसं असतं आणि तो प्रवास सुखकर होण्याची शक्यता असते. पण म्हणून माणसाने असं रिस्ट्रिक्टेड जगावं ह्याचा त्याचा अर्थ नाहीये. जर आपल्याला वाटत असेल की समाजाबाहेर विवाह करून सुद्धा जर चांगलं आहे तर ते जरूर करावं, कारण ह्याच्याने समाज एकमेकांच्यात मिसळण्याची जी प्रक्रिया तयार होते ती अतिशय चांगला प्रोसेस आहे तो. त्याच्यामुळे सगळा समाज जर एकमेकांमध्ये असा मिसळला तर तो जो काय जातीयवादाचा भेदभाव आहे तो सुद्धा लवकरच संपण्यास च्या दिशेने आपली पाऊलवाट सुद्धा सुरू होईल. तर त्याच्याप्रमाणे जो समाजाचं दडपण आहे ते आता आपल्याला जे समाजात राहणाऱ्या व्यक्ती आहेत, म्हणजे त्याला कायदा प्रत्येकाच्या घरी येऊन काही करू शकत नाही. तुम्ही त्याची दाद पोलिसात मागू शकता जर तुम्हाला काही अडचण असेल तर, पण तरी सुद्धा प्रत्येकाने समाजामध्ये ह्या विषयाबद्दल एक जागरूकता निर्माण करूनच त्याच्यावरती आपल्याला मार्ग काढता येईल. म्हणजे दरवेळेस कायदा किंवा पोलीस तुमच्या घरी पोहोचू शकले नाहीत तरी समाजात असे खूप चांगले लोक आहेत की जे तुम्हाला तिथे मदत करतील आणि हा सगळा एक विचार बदलण्यास मदत करतील. तर त्यांची मदत जरूर घ्या तुम्ही. बरोबर. सर आपण काय सांगाल याविषयी, एक दडपण, सामाजिक दडपण याविषयी? असं आहे की सामाजिक न्याय विभागाचा एक रोल असतो. त्यामध्ये 3 प्रकारची आम्ही कामं करतो. पहिला म्हणजे त्यांना एक आर्थिक मदत देणे, म्हणजे जो उपेक्षित आहे त्याला आर्थिक मदत देणे आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे. आणि तिसरा जो आहे सामाजिक दृष्टिकोन, जसे आता हे आंतरजातीय विवाहाच्या बाबतीत झालं, या सामाजिक योजना ज्या आमच्या आहेत त्या या लोकांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करतो आम्ही. आता संरक्षण म्हणजे कसं की आम्ही पोलीस प्रोटेक्शन नाहीये. संरक्षण म्हणजे यांना आम्ही पहिल्यांदा हे जर दोन्ही कुटुंबाकडनं, बऱ्याच वेळेस असं येतं की दोन्ही कुटुंबाकडनं ही कुटुंब उपेक्षित होतात, अशा वेळेस यांना आम्ही पहिल्यांदा आर्थिक मदत देतो, जो त्यांना एक स्टॅबिलिटी यावी, यांचा आत्मसन्मान कसा टिकेल हे बघावं. आणि यांनी एक चांगलं पुरोगामी पाऊल उचललं, समाजामध्ये एक चांगला पायंडा पाडला म्हणून याचा आम्ही जाहीर सत्कार करतो. जेणेकरून यांनी केलेलं कृत्य हे चुकीचं नसून उत्कृष्ट आहे आणि इतरांनी पण त्याचं अनुकरण करावं यासाठी हा प्रयत्न असतो आमचा. म्हणून त्यांना आम्ही समाजामध्ये चांगल्या आणि
उच्च मनाने कसं जगता येईल याच्यासाठी सामाजिक न्याय विभाग यांना मदत करत असतो. बरं बरं बरं. सर, सामाजिक न्यायाविषयी आज आपण जाणून घेत असताना महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग नेमकं कसं कार्य करतोय थोडक्यात तुम्ही मगाशी सांगितलेलं आहेच. आता विस्तृत सर काय सांगाल या संदर्भात? विस्तृत म्हणजे असं आहे की आम्ही 3 टप्प्यावर काम करतो. मला सांगितलं की एक व्यक्तीला आत्मसन्मान तिला दिला गेला पाहिजे. मग आत्मसन्मान देण्यासाठी सामाजिक योजना राबवतो. दुसऱ्या आहेत आर्थिक स्वरूपाच्या आहेत, ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना असतात इंडिव्हिज्युअल बेनिफिशरीमध्ये. म्हणजे व्यक्तीला सिलेक्ट, जी व्यक्ती उपेक्षित आहे तिला त्याची काय गरज आहे, म्हणजे जो बेघर असेल त्याला निवारा उपलब्ध करून देणे, आमच्या योजना आहेत, घर तयार करून देणे. आणि तिसरा आहे शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे. आता शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देताना फक्त व्यावसायिक शिक्षण आणि इतर शिक्षणामध्ये राखीव जागा ठेवून हा मुद्दा सुटत नाही. त्याची शिक्षण घेण्याची कुवत बघायला पाहिजे, त्याला खरून तो सपोर्ट मिळतो का, मग तो मिळत नसेल तर ते प्रोत्साहन निर्माण करून देणे, त्याची निवासाची व्यवस्था करणे, त्याला भोजन देणे, त्याला राहायची व्यवस्था करून देणे आणि त्याला शैक्षणिक साहित्य देणे, म्हणजे तो त्याची जी असलेली क्षमता आहे त्या क्षमतेच्या विकासाला त्याला संधी उपलब्ध करून देणे. या 3 टप्प्यावर सामाजिक न्याय विभाग काम करतं. म्हणजे पहिल्यांदा आपला जो एकदम प्रायमरी स्वरूपाचा आहे तो आत्मसन्मान, तो आत्मसन्मान त्याला कसं मिळेल हे शेवटपर्यंत त्याचं तत्व पाळलं गेलं पाहिजे. आणि या 3 टप्प्यावर काम करून आम्ही पुढे जात असतो. आत्मसन्मान मिळणं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे खरं तर. सामाजिक न्याय जेव्हा आपण म्हणतो तेव्हा न्याय व्यवस्था ह्याला कशी काय कार्यरत आहे? न्यायव्यवस्थेचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. कारण की कुठेही राईट्स आले की त्याचं उल्लंघन हे अनुषंगाने बऱ्याचदा होतच असतं आणि उल्लंघन झालं की आपल्याला कायद्याकडे धाव घेण्याची गरज पडते. तर जसं मी मगाशी सांगितलं, जो इतिहास सांगितला त्याच्यामध्ये युनायटेड नेशन्सची स्थापना झाल्यानंतर अजून एक चांगली गोष्ट केली गेली ती म्हणजे 1945 साली इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसची स्थापना झाली. त्याची सीट आहे ती नेदरलँडमध्ये असते. त्या जागेचं एक सुंदर नाव दिलंय, त्याला पीस प्लेस असं म्हणतात. म्हणजे जागतिक शांततेच्या दृष्टीने त्या जागेची निर्मिती केली गेली आहे. तर तिथे संपूर्ण जगामधील जे काही ह्युमन राईट्स किंवा सोशल राईट्सच्या उल्लंघनाचे जे काही अडचणी आहेत त्या देशांच्या, ते सगळे प्रॉब्लेम त्या कोर्टाच्या समोर ठेवले जातात आणि त्याच्यावर कोर्ट त्यांच्या परीने निर्णय ॲडवायझरी कपॅसिटीमध्ये सुद्धा त्याच्यावर काम करते. कुठच्याही देशाला काही त्यांच्या देशांतर्गत सुद्धा एखादी अडचण आली तर सामाजिक न्यायाच्या दृष्टीने तर ती त्यांचा सल्ला घेऊ शकते त्या कोर्टाचा. अतिशय अभिमानाने मला सांगावंसं वाटतं की आजपर्यंत 3 परमनंट आणि साधारण 6 ॲडहॉक असे 9 इंडियन जजेसनी त्या कोर्टामध्ये सीट घेतलेली आहे आणि इंटरनॅशनल न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा आपल्या देशाचा तेवढाच मोलाचा वाटा राहिलेला आहे. शेवटची अपॉइंटमेंट 2012 मध्ये जस्टिस दलवीर भंडारी यांची झाली होती तिथे. तर असं इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे. तसंच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ क्राईम सुद्धा आहे, जिथे पण बरीच प्रकरणं घेतली जातात. वेळोवेळी आता वर्ल्ड समिट, जसं कोपरहॅगनचं डेक्लरेशन, असं एक वर्ल्ड समिट करून एक 10 गोष्टींची सूची निर्माण केली गेली, ज्याच्यामध्ये ह्युमन राईटचं प्रोटेक्शन कसं करावं, पॉवर्टीचं समूळ उच्चाटन कसं करावं वगैरे अशा प्रकारचे कार्यक्रम सुद्धा त्याच्यामध्ये न्याय संस्थेनी राबवले. आता पुढे जाऊन प्रत्येक देश आपापल्या परीने न्यायदानाचं काम करतच असतो. आता आपण आपल्या विषयी म्हणालात, समजा इंडियाविषयी, तर थोडंसं तुम्हाला थांबवतेय. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया आणि मग या मुद्द्याकडे येऊया. स्नेहा आपल्याशी बोलतात अकोल्याहून. नमस्कार. नमस्कार. हा बोला. तुम्ही हा विषय ठेवल्याबद्दल खरंच खूप छान विषय आहे. धन्यवाद. त्यामुळे धन्यवाद. माझा असा प्रश्न होता की, हॅलो, हा सलग प्रश्न विचारा, आपला आवाज येतोय आमच्यापर्यंत. माझा प्रश्न असा आहे की माझ्या मिस्टरांपासून मला डिवोर्स हवाय, तर मला माझी मुलं हवी आहेत माझ्याकडे आणि प्रॉपर्टीमध्ये हिस्सा पण मिळू शकतो का? बरोबर, धन्यवाद. आणि मुख्य म्हणजे माझ्या नावावरती आहे शेती वगैरे, तर ती मला मिळेल का? मी जर डिवोर्स फाईल केली तर मला मिळेल का? आणि मुख्य म्हणजे माझी मुले मला हवी आहेत. बरोबर, धन्यवाद. काय सांगाल मॅडम? मुळात हा विषय, त्यांचा जो प्रश्न आहे तो डायरेक्टली आजच्या विषयाशी तसं स्ट्रेट कनेक्शन त्याचं नाही, कारण त्याच्या डिवोर्स लॉच्या वगैरे ज्या इंट्रिकसीज आहेत त्या परत वेगळ्या आहेत. पण एक जनरल त्याच्याबद्दल मी अशी माहिती सांगू शकते की जर तुमच्याजवळ मुलीची कस्टडी येणं ते मुलीच्या हिताचं असेल तर ती तुमच्याजवळ येईल.
जे कायद्याने प्रॉपर्टी तुमची आहे ती तुम्हाला मिळणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जो आपला पोटगीचा कायदा आहे किंवा इतर जे मॅट्रिमोनियल कायदे आहेत त्याचा आधार घेऊन तुम्ही त्या अनुषंगाने कोर्टामध्ये योग्य ती दाद मागू शकतात. तर बाकी जेव्हा आता कस्टडीचा विचार केला जातो, मूल कोणाकडे द्यावं, नवऱ्याकडे की बायकोकडे, तर ह्याच्यामध्ये नवऱ्याचा फायदा किंवा बायकोचा फायदा किंवा तिची इच्छा बघितली जात नाही. मुलाचं हित कशामध्ये आहे? शक्यतो दोन्ही पेरेंट्सकडे मूल राहावं अशी इच्छा असते, पण त्यातनं जर वाटतं की एखाद्याच्या ताब्यात देणं हे धोकादायक असेल तर ते दिलं जात नाही. पण शेवटी प्राईम त्याच्यामधलं कन्सिडरेशन हे मुलाचं हित हेच आहे. तर त्यांनी मला वाटतं योग्य तो तज्ज्ञांचा किंवा वकिलाचा सल्ला घेऊन त्या अनुषंगाने मला वाटतं पाऊल उचललं पाहिजे, नाही का? मॅडम, तुम्ही न्याय व्यवस्था आणि मग भारतातली स्थिती याविषयी बोलत होतात. आता आपण आधी इंटरनॅशनल न्याय व्यवस्थेबद्दल बोललो. भारतातल्या न्याय व्यवस्थेबद्दल बोलायचं तर मुळात आपली भारताची जी न्यायव्यवस्था आहे ती सोशल जस्टिस ह्या कन्सेप्टवरच आधारित आहे. म्हणजे जर आपण आपलं कॉन्स्टिट्यूशन, कुठच्याही न्यायाचं पहिलं पुस्तक म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असतं, तर आपण कॉन्स्टिट्यूशन उघडलं तर त्यातल्या पहिल्या दोन ओळीमध्येच असं लिहिलेलं आहे की भारत हा सार्वभौम, सर्वोच्च सामाजिक गणतंत्र आहे आणि ते आपल्या नागरिकांना न्याय, म्हणजे कुठच्या प्रकारचा न्याय, तर सोशल, सिव्हिल आणि पॉलिटिकल न्याय तसेच स्वातंत्र्यता, समानता मिळवून देण्यास बांधील आहे. आता स्वातंत्र्यता, समानता, न्याय, सोशल न्याय हे सगळं आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधल्या पहिल्या दोन ओळीतच आलं. म्हणजे आपली अख्खी राज्यघटना जी आहे ती सोशल जस्टिसलाच फॉर आहे. तर ज्यांना आम्ही म्हणजे आमच्या लॉ मध्ये जस्टिस कृष्णा अय्यर म्हणून सुप्रीम कोर्टचे रिटायर्ड जज, ज्यांना आम्ही फाउंडिंग फादर ऑफ सोशल जस्टिस म्हणतो, ते नेहमी असं म्हणायचे की जज हा एक सोशल सायंटिस्ट आहे आणि कुठचीही केस निकालात काढताना जजनी त्याचा सोशल जस्टिसचा जो अँगल आहे तो तपासून बघायलाच पाहिजे. तर अशा प्रकारे आपली न्यायव्यवस्था ही कायमच ह्या दृष्टीने कार्यरत आहे. म्हणजे 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक स्पेशल बेंच दर दिवशी बसवलं होतं की ज्याच्यामध्ये प्रलंबित जे सोशल न्यायदानाच्या संदर्भातले, सोशल न्यायाच्या संदर्भातले केसेस आहेत प्रलंबित, त्या पटकन निकालात काढाव्या म्हणून स्पेशल बेंच दर दिवशी बसवण्यात आलं होतं. म्हणजे त्याचे काही जर मी तुम्हाला दाखले देईन, मी तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारच्या केसेस तिथे चालल्या. की मुळात आपल्या देशात जे काही सरप्लस अन्न आहे ते दुष्काळ पीडितांना द्यावं का, किंवा दुसरं म्हणजे लहान मुलं आणि स्त्रियांचा अकाली मृत्यूबद्दलची परिस्थितीचा आढावा घेणं, किंवा वेश्यांच्या सुरक्षतेबद्दलची सुद्धा जी काही स्कीम आहे ती सुद्धा त्यांनी त्या न्यायदानाच्या प्रक्रियेमधनं बनवली होती. किंवा म्हणजे स्वच्छ पाणी, पिण्याच्या पाण्याबद्दलचे जे काय विवाद आहेत ते त्याच्यामध्ये निकालात काढले गेले. एक अतिशय सुंदर त्याच्यामध्ये अजून एक निर्णय झाला होता की बांधकामावरती नेहमी एक टॅक्स लागतो, तुम्हाला माहिती असेल की बांधकाम, कन्स्ट्रक्शन टॅक्स ज्याला म्हणतात. तर सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की जो बांधकामाचा टॅक्स आहे त्याच्यापैकी 2% वाटा जो आहे तो बांधकाम मजुरांच्या विकासासाठी आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला जावा. अतिशय सुंदर, म्हणजे हे सामाजिक न्यायांचं रक्षण करणारा हे मुद्दा आहे की जो माणूस बिल्डिंग बांधतो त्याला सुद्धा त्याच्यातल्या प्रॉफिटमधला किंवा त्याच्यामधनं जे काही उत्पन्न येतंय त्याच्यामधला वाटा घेऊन त्याला पुढे त्याच्यामधनं त्याची डेव्हलपमेंट साधता यावी, असा एक सुंदर निर्णय त्याच्यामध्ये दिला गेला होता. म्हणजे मला वाटतं योजना किंवा न्याय व्यवस्था या सामाजिक न्यायाला पूरक आहे. फक्त आपण असं म्हणू शकतो की तेवढी नागरिकांमध्ये तितकीशी जागरूकता झालेली नाही आणि ती होणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने हा दिवस आहे, नाही का? बरोबर. सर, सामाजिक न्यायाविषयी नेमकं सामाजिक न्याय विभाग किंवा न्याय व्यवस्था कशी कार्यरत करते याविषयी तर जाणून घेतलेलंच आहे. म्हणजे कायदे बरेच आहेत, पोलीस यंत्रणा सुद्धा आहे या सगळ्या सामाजिक न्याय राखण्यासाठी. मग पोलीस, कायदे आणि सामाजिक न्याय व्यवस्था ह्या तीनही हे जे विभाग आहेत ते एकमेकांना कसे पूरक आहेत या सामाजिक न्यायासंदर्भात? बघा, मॅडमनी फार सुंदर सांगितलं की चीफ जस्टिसनी अशी सूचना दिल्या किंवा मार्गदर्शन केलं की कोणताही न्याय देताना सामाजिक न्याय किंवा प्रतिष्ठा ही जपली जावी, त्या दृष्टीने काम केलं पाहिजे. काय होतं की एक उदाहरण घेऊया आपण की गुन्हा घडला. सध्या अॅट्रॉसिटी चार्ट हा, अॅट्रॉसिटी ऍक्ट हा खूप मोठा चर्चेत आहे. हा मागासवर्गीयावर अन्याय झाला, अत्याचार झाला. आता हा सगळा गुन्हा आहे हा नोंदवला जातो IPC खाली, इंडियन पिनल कोड खाली. इंडियन पिनल कोड नोंदवला जाणार, त्याची तपासणी होणार, पोलीस विभाग त्याचा तपास करणार आणि न्यायालय त्याच्यावर निर्णय देणार. पण याच वेळेस ही सगळं गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांचा रोल सुरू झाल्यानंतर दुसरा रोल सुरू होतो आमचा, त्याची
प्रतिष्ठा, माणुसकी आणि आत्मसन्मान हे जपण्याचं काम सामाजिक न्याय विभागाला करावं लागतं. आणि मग त्या गावात जाणे, त्या गावात जाऊन पहिल्यांदा सामाजिक जे वातावरण आहे ते एकरूपता आणणे किंवा तिथं जर तणाव असेल तो तणाव कमी करणे. बऱ्याच वेळेस मागासवर्गीय जनता जी आहे तो एक लेबर क्लास आहे बऱ्याच ठिकाणी, तो दुसऱ्याच्या याच्यावर रोजगारावर अवलंबून आहे त्याचं सर्व चरितार्थ. अशा वेळेस त्यांनी गावात कोणाच्या विरुद्ध केस केली तर त्याच्यावर रोजगार दिला जात नाही, त्याला वंचित ठेवण्याचा प्रयत्न होतो. तर तशी त्याच्यावर वंचित राहण्याची वेळ येणार नाही म्हणून पहिल्यांदा त्याला एक आर्थिक स्थैर्य देणे, त्याला काही आर्थिक मदत देणे आणि ही आर्थिक मदत दिल्यानंतर आजूबाजूचं सामाजिक वातावरण निवडण्याचं काम सामाजिक न्याय विभागाला करावं लागतं. म्हणजे एकदा पोलिसांचा रोल संपला की सामाजिक न्यायाचा रोल सुरू होतो आणि तो भाग आमचा होतो. तो कोर्टात केस गेली, त्याला निकाल लागला, तो वेगळा भाग आहे. परंतु आमचा पार्ट आहे तो त्याला तिथे प्रतिष्ठा निर्माण करून देणे, त्याचा आत्मसन्मान तिथे टिकवणे, त्या समाजामध्येच त्याला तिथे चांगल्या उंच मानेने जगता येईल यासाठी व्यवस्था निर्माण करण्याचं काम सामाजिक न्याय विभाग करतो. क्या बात आहे. अगदी जाता जाता मॅडम काय सांगाल या दिवसानिमित्ताने? सामाजिक न्यायासाठी खूप वर्ष बऱ्याच लोकांनी लढा दिलेला आहे, देशात आणि बाहेर परदेशात सुद्धा. नेल्सन मंडेलांचं उदाहरण घ्या, मदर टेरेसा घ्या, राजा राममोहन रायपासून टिळकांपासून, तुम्ही जितकी नावं घ्याल तेवढी कमीच आहे. खूप लोकांनी आपलं आयुष्य सामाजिक न्याय जपण्यासाठी वेचलेलं आहे. पण आपल्याला प्रत्येकाला जागरूकता त्याच्याबद्दल बाळगणं हेच त्याच्या सक्सेसचं क्रक्स आहे. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या डिग्निटीबद्दल आणि इतरांच्या डिग्निटीबद्दल जागृत होत नाही तोपर्यंत बाकी कितीही कार्यक्रम राबवले तरी सामाजिक न्याय हा मिळणं शक्य होणार नाही. म्हणून प्रत्येकाने हा जो लढा आहे त्याचा सैनिक होण्याची गरज आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि जसं मॅडम मगाशी म्हणालात तसं की स्वतः सन्मानाने जगा आणि इतरांना सुद्धा सन्मानाने जगू द्या, हे जर मला वाटतं एक सामाजिक न्यायाचं सूत्र आपण सगळ्यांनी पाळलं आणि एक सकारात्मक दृष्टिकोन समाजामध्ये जगताना ठेवला तर मला वाटतं सामाजिक न्याय किंवा सामाजिक विषमता जी आहे ती नक्कीच दूर होईल. आणि खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायासाठी जो विचारवंतांनी लढा दिलेला आहे त्या लढ्यामध्ये आपण एक सैनिक म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून सामील होऊया, नाही का? कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisahayatri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisahayatri@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती घेते. तुम्ही दोघे इथे आलात आणि खूप महत्त्वाच्या विषयावर छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली जनतेपुढे जाण्याची आणि आमच्या विभागाची संकल्पना मांडण्याची, त्याबद्दल मी दूरदर्शनचा आभारी आहे.